हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पायनॅपल पेस्ट्री आणि त्यासाठी मी स्क्वेअर टीन यूज केलेला आहे। याच्यामध्ये मी थोडंसं जास्त म्हणजे 200 ग्रॅम प्रीमिक्स घालून हा स्पंज मी बेक करून घेतलेला आहे। आपल्याला आता स्क्वेअरमध्येच पेस्ट्री बनवायच्या होत्या पायनॅपलच्या, मला ऑर्डर आल्या होत्या तशा आणि त्यासाठी बघा म्हटलं चला आपल्याकडे आता स्क्वेअरचेच कंटेनर होते पेस्ट्रीचे, म्हणून मी स्क्वेअर टीनमध्ये हा स्पंज बेक केलेला आहे। तुमच्याकडे जर रेक्टँगल शेपचा जर कंटेनर असेल तर तुम्ही राऊंड टीनमध्ये सुद्धा हा स्पंज बेक करू शकता आणि पेस्ट्री बनवू शकता। तर इथं आता मी वरचा जो ड्राय भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि याची आता पेस्ट्री बनवतोय। तर याची दोनच लेयर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। 2 लेयर कट करून आपण व्यवस्थित घेतल्यानंतर जेवढे लेयर आपला स्पंज आहे तेवढेच लेयर क्रीमचाही आपल्याला पेस्ट्रीसाठी द्यायचा आहे। तर पेस्ट्री बनवण्यापासून ते पेस्ट्री पॅक कशी करायची, ते कंटेनरमध्ये फिल कसे करायचं आणि एक पेस्ट्रीची किंमत किती हिला आपण म्हणजे एक पेस्ट्री आपण सेल करायची याची संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत तो नक्की बघा। तर पहिली लेयर आपण व्यवस्थित अशी साध्या पाण्याने सोक करून घ्यायची आहे। तर आता ही स्पंज आपली जी लेयर आहे, जेवढी लेयर आहे जाडसर अशी लेयर आहे तेवढाच जाडसर आपल्याला क्रीमचाही लेयर देऊन घ्यायचा आहे। इथं मी पायनॅपलचं क्रश टाकत आहे। आता आपण 2च लेयर करणार आहोत, यासाठी मी थोडंसं क्रश इथं जास्त टाकलेलं आहे। इथं मी मालासचं क्रश वापरते। मी जे वापरते ते तुम्हाला मी सांगत आहे की मी मालासचं पायनॅपलचं क्रश वापरते म्हणून। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता स्क्वेअर शेपमध्ये आपण ज्यावेळेस केक बनवतो त्यावेळेस फिनिशिंगला हा थोडासा प्रॉब्लेम होतो, तर त्यावेळेस काय करायचं, आता स्क्वेअरचे जे बघा कॉर्नर आहेत ना, ते कॉर्नर व्यवस्थित क्रीमने फिल करून घ्यायचे, म्हणजे मग ते बसले जात नाहीत आणि शेप ही आपल्याला व्यवस्थित असा येतो। आपण आता क्रीम स्प्रेड करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बघा मी क्रश थोडासा या लेअरवरती टाकून घेत आहे, कारण की आपल्याला दुसरी लेअर ठेवल्यावर क्रश यूज करता येणार नाही, म्हणून मी याच्यामध्येच थोडासा जास्त क्रश वापरलेला आहे। तर आता दुसरी लेअर ठेवून घेतली आणि 2 लेअरमधला गॅप हा आपण क्रीमने अगोदर भरायचा आहे। आणि इथे भरताना काय करायचं आहे, जे स्क्वेअरचे जे कॉर्नर आहेत ना, त्या कॉर्नरमध्ये क्रीम जी आहे ती व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या स्क्वेअर शेप हा परफेक्ट येतो। आता इथं क्रीम भरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जी दुसरी लेअर आहे ती लेअर व्यवस्थित अशी साध्या पाण्याने सोक करून घ्यायची आहे। पेस्ट्री बनवताना आपल्याला आता कंटेनर लागणार आहेत, त्याचबरोबर बॉक्स लागणार आहेत आणि हा परफेक्ट असा हाफ केजीचा केक तयार होतो। हाफ केजीपेक्षा जास्तच होतो, परंतु मी तुम्हाला सांगते की एक हाफ केजीचा केक होतो। तर साधारणतः हाफ केजीची प्राईस मी 350 रुपये विकते। तर हा 350 रुपये पायनॅपल फ्लेवरचा केक आहे। हाफ केजीपेक्षा हा केक जास्तच होतो, परंतु आपण 350 रुपये धरले। आता बघा मी क्रीम कोटिंग करून घेतले, वरती थोडीशीच क्रीम लावली, बाजूने मी क्रीम काही लावलेली नाही कारण की आपल्याला पेस्ट्री बनवायची होती म्हणून। फ्रीजमध्ये 15 मिनिटं सेट करून ठेवली आणि नंतर पुन्हा ती फायनल फिनिशिंगला घेतलेली आहे। तर फायनल फिनिशिंग करताना देखील बघा मी केकचा जो टॉपचा भाग आहे तिथंच क्रीम लावलेली आहे, बाजूने लावणार नाही, कारण की आपण ज्यावेळेस पेस्ट्री खातो त्यावेळेस बघा तिथं आपल्याला असे स्पॉन्जचे लेअर दिसले जातात, म्हणून म्हणलं काही कडनी आपल्याला क्रीम लावून त्याची फिनिशिंग करायची अजिबात गरज नाही आहे। टॉप लेवललाच मी क्रीम लावून ते व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेले आहे। आता आपण कुठेपर्यंत आलो होतो, 350 रुपये हाफ केजीचा हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे। तर आता इथं बेकरी स्टाईल परफेक्ट असा पायनॅपल पेस्ट्रीचा लुक यावा यासाठी मी न्यूट्रल जेल घेतलं, त्याच्यामध्ये मी व्हाईट कलर आणि येलो कलरचे 2-2 ड्रॉप टाकून घेतले, म्हणजे परफेक्ट येलो कलर बघा आपल्याला इथं तयार झालेला आहे। ते आता न्यूट्रल जेल व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलं। जास्त जर न्यूट्रल जेल घट्ट असेल थोडंसं पाणी तुम्ही टाका, म्हणजे थोडंसं ते पातळ होईल। वरच्या टॉपच्याच बाजूला मी ते स्प्रेड करून घेतलेलं आहे, बाजूला आपल्याला ते न्यूट्रल जेल लावायची काही गरज नाही आहे, कारण की आपल्याला पेस्ट्री ह्या कटच करायच्या आहेत। तर स्प्रेड करून घेतल्या, आता आपल्याला ह्या पेस्ट्री कट करायच्या आहेत। तर कटर नाईफच्या साह्याने आपल्याला जे पेस्ट्रीचं कंटेनर आहे त्या साईजनेच आपल्याला ह्या कट करायच्या आहेत। आता बघा पेस्ट्रीची कंटेनरची साईज मी बरोबर घेतली आणि कटर नाईफने मी खूण करून घेतली आणि अशा पद्धतीने ते कट करायचे आहेत। कट करताना आपला कटर नाईफ ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस तो खालूनच काढायचा आहे, वरती परत त्याला घेऊन तो काढायचा नाही आहे। आता इथं आडव्या अशा मी 4 लाईन मारल्या आणि उभ्या अशा बघा एक मधोमध एक कट मारून घेतला, म्हणजे परफेक्ट आपल्या 4 आणि ह्या बाजूच्या 4 अशा 8 पेस्ट्री तयार झाल्या। या कंटेनरमध्ये आपल्याला ते फिल करून घ्यायचं आहेत, म्हणजेच आता पेस्ट्री आपल्याला आपण सेल करतो तर पेस्ट्रीचं कंटेनर आपल्याला लागणार आहे, पेस्ट्रीचे बॉक्स लागणार आहेत, त्याची देखील सुद्धा आपल्याला किंमत धरायची आहे।
तर आपण 350 रुपयाला पायनॅपल पेस्ट्री पायनॅपलचा हाफ केजीचा केक विकतो. पण इथं आपल्याला पेस्ट्री विकायची आहे. त्यासाठी आपल्याला जी मेहनत आहे, एक्स्ट्राची काय मेहनत, आपल्याला कटिंगची, पेस्ट्री कंटेनरचे आपल्याला इथं पैसे ॲड करायचे आहेत आणि पेस्ट्रीचे बॉक्सचे देखील. तर सर्व आपल्याला 8 कंटेनर लागलेले आहेत. पेस्ट्रीचे बॉक्स कसे आहेत त्याच्यानुसार. तर मी 400 रुपये हा पूर्ण केक आपल्याला पायनॅपलचा विकायचा आहे, पेस्ट्रीचे बॉक्स आणि कंटेनरचे पैसे ॲड करून. तर एक पेस्ट्री आपल्याला कितीला विकायची, म्हणजेच आपल्याला 400 रुपये त्याचे आले पाहिजेत असं धरून आपल्याला ही पेस्ट्री विकायची आहे. हा आहे पेस्ट्रीचा बॉक्स. इथं मी 2 पेस्ट्रीचा बॉक्स आहे हा माझ्याकडं. तुमच्याकडे एक पेस्ट्रीचा बॉक्ससुद्धा मिळतो, परंतु तो आपल्याला परवडत नाही आहे. तर बघा 400 रुपये आपल्याला या केकचे येण्यासाठी आपल्याला या केकचे 8 पीस पेस्ट्रीचे निघालेले आहे. तर आपण 50 रुपयाला एक पेस्ट्रीचा पीस विकायचा आहे आणि तो या बॉक्समध्ये पॅक करून तुम्ही कस्टमरला द्यायचा आहे. तर पूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.